ग्रामविकास मंत्री इथं आहेत, त्यांनी चांगले निर्णय काय घेतले, कोर्टाचा अधिकार काढून घेतला आणि आपल्याकडे आता मध्यंतरी कोर्टाचा अधिकार काढून दिला अपील करायचा, तो आपल्याकडे घेतलेला आहे निवडणुकीच्या संदर्भात. हा निवडणूक प्रक्रियेतलाच भाग आहे. माझी विषय साधा आहे, नियमाला धरूनच आहे. एखाद्या निकषामध्ये एखादा कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर त्या भ्रष्टाचारामध्ये ज्या निकषात अडकलेला सरपंच अपात्र होत असतो, तर तो करण्याच्या संदर्भामध्ये आपण मागे ह्याच सभागृहात सांगितलेलं होतं की त्याला टाईम बाइंडिंग असायला पाहिजे, टाईम पिरियड असायला पाहिजे, कितीपर्यंत त्याला करावं. नाहीतर तुमच्या पदराखाली आला की लगेच त्याला वर्ष दोन वर्ष तसंच जर ठेवला तर भ्रष्टाचार वाढेल. माझी विनंती एवढीच आहे, कारण तुमच्याकडे पूर्ण अधिकार घेतल्यामुळे आता जनतेची अपेक्षा तुमच्याकडून आहे. न्यायाला न जाता तुमच्या आता याच्या कोर्टमध्ये आला असेल, अपेक्षा एवढीच आहे. आपल्याला फक्त एवढंच सांगतो की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाचा अधिकारी दोषी दाखवला, तो 2025 एक दीड वर्ष झाला. अगोदर अर्ज केल्यानंतर तो अर्ज घेतल्यानंतर त्याची सातत्याने चौकशी करण्यासाठी पहिले 6 महिने लावले, 6 महिने का 1 वर्ष लावला. आता परत चौकशी केल्यानंतर तो चौकशीचा अहवाल होईपर्यंत परत 7 महिने गेले, 8 महिने गेले. हा डिले प्रोसिजर होता. आणि त्यानंतर आता परत अपील केल्यानंतर तुमच्या ह्या विभागीय आयुक्ताकडे अपील केलेलं होतं. विभागीय आयुक्ताकडे अपील केल्यानंतर सुद्धा त्याला 6 महिने लागलेले आहेत. अजूनही त्याचा निर्णय घेतला नाही. एका बाजूला तुम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई केली आणि दुसऱ्या बाजूला सरपंच अपात्र करण्याच्या संदर्भामधला हा करण्याचा अधिकार किंवा हे विलंब करण्याचं कारण काय मला कळलं नाही. मला वाटतं की तुम्ही एक टाईम बाइंडिंग ठेवायला पाहिजे. किती दिवसाचं तुम्ही मागे सांगितलं होतं, किती दिवसापर्यंत अपील करायचं, किती दिवसात निकाल लावायचा.